नमस्कार, सीमाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला आळूवडी बनवून दाखवणार आहे। काय काय लोकांना ही खूप झंझट वाटते, पण मी आज तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे। तर हे पहा, ही अशी आळूची पानं असतात। तर ती कशी साफ करायची ते मी दाखवते पहिला। पानांचा देठ असा काळा असतो आणि पानांचा एकदम गडद हिरवा कलर असतो। ती वडीची पानं असतात। आता आपण त्या पानांचे देठ कापून घेणार आहोत। रोल करण्यासाठी देठ काढणं गरजेचं असतं। देठ कसे काढायचे ते मी तुम्हाला दाखवते। तर हे पहा, ह्या पद्धतीने सगळे देठ काढून घ्यायचे पानांचे। तर हे पहा, मी तुम्हाला अजून एक पानाचं देठ काढून दाखवते। तर अशा प्रकारे हे देठ काढले गेले पाहिजे। देठ काढले तरच पानाचा रोल तयार होतो। तर मी सर्व पानांचे देठ काढून घेतले आहेत आणि हे पहा, मी पाण्यामध्ये मीठ टाकले आणि त्याच्यामध्ये ही पानं धुवायला ठेवलेत। आता मी या मिठाच्या पाण्यात एकदा धुवून घेणार आहे आणि नंतर नळाच्या पाण्याने एकदा स्वच्छ धुवून घेणार आहे। पावसाळ्यातल्या भाज्या कधीही मिठाच्याच पाण्यात धुवायच्या, कारण त्यात छोटे मोठे किडे असतातच। तर आता हे मी एकदा स्वच्छ पाण्याने नळाखाली धुवून घेते। तर हे पानांना लावण्यासाठी मी पिठं घेतले आहेत। तर ह्याच्यामध्ये हे मी बेसन पीठ घेतलं आहे। बेसन पीठ आपल्याला जास्त घ्यायचं आहे। 1 वाटी बेसन पीठ आहे, 2 चमचे तांदळाचं पीठ आहे आणि 2 चमचे ज्वारीचं पीठ आहे। ज्वारीचं पीठ ऑप्शनल आहे, पण त्याने टेस्ट छान येते म्हणून मी टाकलेलं आहे। आणि आता त्याच्यामध्ये आपण हळद टाकणार आहे, ओवा टाकणार आहे, जिरं टाकणार आहे, चवीनुसार मीठ टाकणार आहे, लाल तिखट टाकणार आहे। हे माझा घरगुती कांदा लसूण मसाला आहे, त्यामुळे मला दुसरे मसाले टाकायची गरज नाही लागत। ह्याच्यामध्ये सर्वच आहे। हे आपल्या आवडीप्रमाणे, तुमचा मसाला किती तिखट आहे त्याप्रमाणे टाका। हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकणार आहे आणि सफेद तीळ थोडे टाकणार आहे। सफेद तिळाशिवाय आळूवडी बनतच नाही। आणि हे पहा, इथे मी चिंच आणि गूळ अर्धा तास असं पाण्यामध्ये, कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवली होती, चिंच आणि गूळ। आता हे पाणी आपल्याला त्यात वापरायचं आहे। कधी कधी आळूवडी घशात खवखव करते, ती करू नये म्हणून चिंच आणि गुळाचं पाणी टाकायचं। तर हे पहिले आपण सगळे मिक्स करून घेऊया। तर हे आपण सर्व मिक्स करून घेऊया। ही सर्व पिठं अशी मिक्स करून घ्यायची, मसाले वगैरे। आणि आता ह्याच्यामध्ये ते चिंच गुळाचं पाणी टाकून घेऊया। मी ह्याच पाण्यामध्ये पीठ भिजवणार आहे आणि लागलं पाणी तर मग साधं पाणी टाकणार आहे। हे मी चिंच गुळाचं पाणी टाकलं होतं, तर आता अजून थोडं पाणी लागणार आहे। तर मी साधं पाणी टाकणार आहे। पाणी एकदम नाही टाकायचं पिठामध्ये, थोडं थोडं करून टाकायचं, कारण आपल्याला जास्त पातळ नाही करायचं आहे। म्हणून असं थोडं थोडंच पाणी घ्यायचं आणि पीठ मिक्स करायचं। आपल्याला जास्त घट्टही नको आहे आणि जास्त पातळही नको आहे। पानांना लावता येईल असं पीठ हवं आहे आणि त्याचा रोल करता आला पाहिजे। जास्त पीठ जर पातळ झालं तर रोल बनत नाही आणि जास्त घट्ट झालं तर ते पानांना लावता येत नाही। म्हणून आपल्याला मीडियम ह्याच्यामध्येच पीठ भिजवायचे। मी दाखवते तुम्हाला। तर हे ह्या पद्धतीने पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा प्रकारे। आता मी तुम्हाला हे पानांना कसं लावायचं ते दाखवते। एक मोठ्या साईजचं पान असेल ते पहिलं खाली ठेवायचं, हे असं। पानाला असं पूर्ण व्यवस्थित सगळीकडे पीठ लावून घ्यायचं। हे पहा, असं सर्वीकडे पीठ लागलं पाहिजे।
हे पहा, हे असं आपलं पानाला पीठ लावून झालं की त्याच्यावरती आपण दुसरं पान ठेवणार आहे. तर ते ठेवताना आता पानाचं टोकाची बाजू आहे ना ती खालच्या साईडला ठेवायची आणि देठाकडची साईड वरच्या साईडला ठेवायची. म्हणजे आलटी पलटी पान ठेवायचं, एकाच ह्याच्यामध्ये नाही ठेवायचं. ह्या पानाला सुद्धा असं व्यवस्थित सर्वीकडून पीठ लावून घ्यायचं. आणि मी एकूण 4 पानांची वळकुटी करणार आहे. तुम्ही 2, 3 पण शक्यतो 2 किंवा 3, 4 एवढंच करा. त्याच्यापेक्षा जास्त पानांची करू नका, ती जास्त जाड होते, मग आतमध्ये अशी तळली जात नाही व्यवस्थित. हे माझं छोटं पान आहे म्हणून मी 4 ह्याची करते. जर तुमची मोठी पानं असतील तर तुम्ही 3 ह्याचीच करा. हे पहा, ह्याला पण लावून झालं. आता हे शेवटचं पान. हे पहा, आता आपले सर्व पानांना पीठ लावून झालेलं आहे. आता इथून असा फोल्ड मारून घ्यायचा पानांना, खालून पण असा फोल्ड मारायचा, साईडून पण मारायचा, दोन्ही साईडून फोल्ड मारून घ्यायचा. आता असा आपला एक स्क्वेअर तयार होतो, चौकोन तयार होतो. आता ह्याच्यावरती परत एकदा पीठ लावून घ्यायचं, जेणेकरून आपण जो रोल करणार आहे ना तो व्यवस्थित चिकटला गेला पाहिजे, सुटला नाही पाहिजे. हे पहा, असं पीठ लावायचं आणि असा रोल करून घ्यायचा. हे पहा कसं छान रोल झाला आहे आपला. आणि असं जर पानं कुठे सुटतायत ना तर तिथे पीठ लावून घ्यायचं, म्हणजे ते सुटणार नाहीत, चिकटून बसतील. कारण हे रोल नंतर आपल्याला शिजवल्यानंतर कट करून तेलामध्ये तळून घ्यायचे, तर ते सुटले नाही पाहिजेत. खूप सारे लेयर्स कुरकुरीत अशी आळूवडी छान बनते. तर आता ह्याच प्रकारे मी सगळे रोल करून घेते आणि नंतर मग आपण त्याला वाफ लावायला ठेवूया. तर हे पहा, माझे सर्व रोल करून झालेत. आता ते कसे उकडवून घ्यायचे ते मी तुम्हाला दाखवते. मी असं ताटामध्ये तेल लावून घेणार आहे ताटाला, आणि कुकरमध्ये मी भात शिजवणार आहे ना त्याच्यावर हे ताट ठेवणार आहे त्या डब्यावरती भाताच्या, आणि त्याच्यामध्येच हे 3 शिट्ट्या कुकरला काढून घेणार आहे. तुम्हाला जर कुकरमध्ये नसेल शिजवायचं तर अशी चाळण असते ना आपल्याकडे मोदक उकडवायची, तर ह्याला तेल लावायचं आणि ह्याच्यामध्ये ते रोल ठेवायचे, खाली टोपात पाणी गरम करायचं आणि त्याच्यावर ही चाळण ठेवून द्यायची आणि एक 20 मिनटं उकडवून घ्यायचं. आता मी कुकरला लावणार आहे कारण मला भात लावायचं आहे तर त्याच्याबरोबर. तर मी ताटामध्ये असे रोल ठेवून घेते हे बनवलेले. हे पहा, आणि आता हे भाताबरोबर 3 शिट्ट्या काढून घेणार आहे मी. तर हे पहा, आपल्या वड्या आता शिजवून झाल्या आहेत, गरम आहेत, आत्ताच काढल्यात. आपल्याला ह्या अर्ध्या तासासाठी थंड करायच्या आहेत आणि त्याच्यानंतर मग त्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. आता ते शिजलेत की नाही हे मी तुम्हाला दाखवते. शिजलेत कसं ते समजण्यासाठी ना असं चाकू घ्या किंवा तुम्ही काही घ्या एखादी वस्तू आणि त्याने असं करून पाहिजे. हे पहा,
आपल्या वड्या शिजल्या आहेत. हे असं शिजलेलं पीठ आले, कच्चं नाही, म्हणजे आपल्या वड्या शिजल्या गेल्यात. आता आपण त्या अर्ध्या तासासाठी थंड करायला ठेवूया, नंतर फ्राय करून घेऊया. तर हे पहा अर्धा तास झाला आहे. आता आपली वडी थंड झाली आहे. आता आपण ती कापून घेऊया. हे पहा कसे लेयर्स पडलेत. हे पहा कसे लेयर्स पडलेत. किती छान आपली वडी झाली आहे. आणि आता आपण ही अशी कटिंग करून फ्राय करून घेऊया. जास्त जाड नाही कापायची, अशी पातळच कापायची. हे पहा एवढीच जाडी ठेवायची. तर हे पहा तेल पण आपलं गरम झालं आहे. आता मी तेलात ह्या वड्या टाकून घेते. वडी उलटायची घाई करायची नाही. एक साईडून जरा व्यवस्थित भाजून द्यायची, कारण आपण जर उलटण्याची घाई केली तर वडी तुटू शकते. त्यामुळे तिला व्यवस्थित भाजा. आणि गॅस मीडियम ठेवायचा, स्लोही नाही ठेवायचा आणि फास्ट पण नाही ठेवायचा. स्लो ठेवला तर ते तेल जास्त शोषून घेईल, आणि फास्ट ठेवला तर आतून कच्च्या राहतील आणि वरतून करपल्या जातील. हे पहा सहज झालं. आता पलटी मारूया आपण. आता खालच्या साईडून सुद्धा व्यवस्थित 1-2 मिनिटं तळून घेऊया. हे पहा आपली वडी फ्राय करून झाली आहे. आवाज किती छान फ्राय करून झाली. एकदम कुरकुरीत आवाज पण बघा कसा येतोय. तर आता मी सर्व वडी तळून घेते. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.